मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा नवीन प्रोमो आउट झालाय बरं का. येत्या 1 आणि 2 जुलैला आपल्याला इंटरेस्टिंग असं काहीतरी दिसणार आहे. मंडळी, आज आपण पाहिलं होतं की सायलीने अर्जुनला आता रिक्वेस्ट केली आहे की तिला त्या अपघाताचं रिक्रिएशन करायचं आहे. ऑफकोर्स सायली प्रेग्नेंट असल्यामुळे अर्जुन त्या गोष्टीला परवानगी देत नाही, पण तरी सुद्धा सायलीने अर्जुनला कन्व्हिन्स केलंय की तिला आता तिची तन्वी म्हणून ओळख हवी आहे. तिला तिच्या आई वडिलांचा सहवास हवाय. तिला तिचं हे नातं आता नव्याने अनुभवायचं आहे. त्यामुळे अर्जुनने आता तिचं बोलणं ऐकलंय. पण आता रविराजांना, प्रतिमा त्याला त्याने कसं कन्व्हिन्स केलं हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला दिसलंच. पण आता प्रोमोमध्ये आपल्याला हे दिसतंय की अर्जुन आणि रविराज हे दोघे वेगवेगळ्या गाडीत आहेत. अर्जुन आता तो अपघात रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. तो रविराजांना जरा असं बाहेरून ओरडून सांगत असतो, अरे सिनियर, फास्ट घे गाडी, फास्ट घे. आणि आतमध्ये गाडीमध्ये सायली पण बसली आहे. प्रतिमा त्या समोर आहेत आणि मागे सायली बसली आहे. त्यामुळे सायलीला आता जे भास होत होते ना अपघाताचे, ते भास आता तिला प्रत्यक्षात दिसतात. सायलीला तिच्या लहानपणीचे जे आठवणी आहेत त्या धुसर दिसत होत्या. आता त्याच आठवणी तिला अतिशय स्पष्ट आणि क्लिअर दिसायला लागल्यात, असं त्यांनी प्रोमोत दाखवलंय. अर्जुन जसा जसा गाडीचा वेग वाढवतोय तसं तसं रविराज पण वेग वाढवत आहे. पण कसं काय कोणास ठाऊक, रविराजांच्या गाडीचे ब्रेक फेल झालेले आपल्याला इथे या प्रोमोत दिसणार आहेत. त्यामुळे रविराज टेन्शनमध्ये येतात आणि प्रतिमात्या सुद्धा. आता प्रतिमात्या मोठ्याने ओरडायला लागतात आणि अचानक सायलीला आता सगळं आठवायला लागतं. त्या अपघाताचं त्यांनी पुन्हा एकदा रिक्रिएशन केल्यामुळे हे सगळं चमत्कार घडलाय बरं का प्रेक्षकांनो. त्याचमुळे आता सायलीला ती खरी तन्वी असल्याचं सगळं सगळं आठवणार आहे. तिची ओळख तिला पटणार आहे, तिची माणसं तिला मिळणार आहे. सायलीचा तन्वी म्हणून नवा जन्म होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, काय वाटतं तुम्हाला? आता हा प्रोमो तर त्यांनी दाखवलाय, याचा अर्थ सायलीला तिची ओळख पटली आहे, ती खरी तन्वी आहे. पण यापुढे काय होणार प्रेक्षकांनो मालिकेमध्ये, हा खरा प्रश्न आहे. सायली खरी तन्वी आहे हे सत्य आपल्याला मालिकेच्या पहिल्या भागापासून माहितीच आहे, त्यात काही वाद नाही. पण आता पुढे काय दाखवणार आहेत ते हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मंडळी, प्रोमो जरा इंटरेस्टिंग वाटला, त्यामुळे तुम्हाला हा छोटासा रिव्ह्यू दिलाय. कसा वाटला आम्हाला नक्की तुमच्या कमेंट्स कळवा बरं का. आणि हो, उद्याच्या भागात बघायला विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेचं नवीन आणि इंटरेस्टिंग असा रिव्ह्यू आपल्या नेहमीच्या चॅनलवर. आणि हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. चला तर मग मंडळी, भेटूयात पुन्हा अशाच एक नवीन प्रोमोमध्ये. तोपर्यंत टेक केअर बरं का. धन्यवाद.